फुटलेलं आहेत असे आमचे योगेश महाराज. त्यांचा स्वर त्यांचा परिचय करून देतो. एकदा या गाण्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. आईचं हृदय काय असतं हे शब्द आपल्याला सांगतात. आई शब्दामध्ये मी आई आहेत, मी माझ्या बाळासाठी एवढं करते अशी आई कदापि सांगत नाही. तिचं हृदय बोलतंय. ती सांगत असते, बाळा माझं बलिदान जगापुढे मी प्रकट करणार नाहीत, परंतु माझ्या बलिदानाने जेव्हा तू मोठा होईल तेव्हा सगळं जग सांगेन, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता. हा धन्य शब्द मिळवण्यासाठी मी एवढं मोठं बलिदान दिलंय हे शब्द सांगतात आपल्याला. तो बाळ रडतोय, माझ्या आईने माझ्यासाठी एवढं मोठं बलिदान दिलं. रडण्याचं कारण हे, आणि दुसरं एक कारण, आई गेली, भगवंताने चांगलं केलं. का चांगलं केलं? जोपर्यंत आईचं माध्यम होतं तोपर्यंत मी भगवंताच्या भजनासाठी वनामध्ये जाऊ शकलो नसतो. या आसक्तीमध्ये मी अडकून राहिलो असतो. परंतु आता आई संपली, माझ्या जीवनातील सगळ्या गोष्टी संपल्या. आता मी भजनासाठी आता बस सुखे भंजूसे श्री गोपाल, फकीर झालो, आता मी साधू झालो. बस आता भजनामध्ये आता फक्त आनंद आहे, याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. याचा विचार करून भगवंताचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी डोळ्यातून अश्रू वाहणारा तो बालक सगळ्या विधी उरकून शेवटी तोच बालक वनाच्या दिशेने वाटचाल करतोय, भगवंताचं भजन करतोय. भगवंताच्या भजनामध्ये एवढा दंग होऊन जातोय, तहान भूक विवर्जित, देहभान विवर्जित अवस्था त्याला प्राप्त होते. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर बस तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ आहे तेथे. एकदा का आपलं चित्त निर्मळ झालं का भगवंताला तेथे येण्यासाठी पाचारण करण्याची गरजच नाही. सुखे येतो घरा, भगवंत त्या घरामध्ये, त्या हृदयामध्ये आपोआप येऊन राहतोय. भगवंताचा तोच दिव्य आविष्कार त्या बाळाच्या हृदयामध्ये अवतीर्ण होतोय. आणि तो भगवंताचा आविष्कार अवतीर्ण झाल्यानंतर बस त्याच्या चिंतनामध्ये एवढा निमग्न होतोय, श्वास घेण्याचं सुद्धा तो विसरून जातोय. भगवंत म्हणतायत, जर याने श्वास घेतला नाही आणि हाच गतप्राण जर झाला तर आत्महत्येचं महापातक लागेल. भगवंत त्या ठिकाणावरून आपला स्थान बाहेर काढतायत, बाजूला होतायत. आणि बाजूला झालेले भगवंत जेव्हा तो विचार करतोय, अरे हृदयातील भगवंत गेले कुठे, इकडे तिकडे पाहू लागतोय, आवाज देऊ लागतोय, आवाज देतोय भगवंताला. भगवंत म्हणतायत, अजून कर्म विपाक शिल्लक आहेत, अजून कर्म शिल्लक आहेत बाळा, तुझं शिल्लक आहेत. ही कर्माची गती एकदा संपवून झाली का तुला मी माझ्या जवळ स्थान देईल. तोच बाळ आयुष्यभर भगवंताचं चिंतन करतोय आणि पुढचा जन्म भगवंताचा मानसपुत्र म्हणून सिद्ध होतोय, ज्याचं नाव नारदजी. तीही लोकी गमन नारदा, ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी फक्त एकच डंका असतो, तो म्हणजे नारायण 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 श्रीमन नारायण नारायण टाळी वाजवा, भजन करा. श्री राधे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण. टाळी बोला, सर्व बोला. नारायण 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 श्रीमन नारायण. हरि बोल.
नारायण भगवान की नारदजी सगळ्या जगताला संदेश देतात. आपल्या कर्मामध्ये व्यग्र असताना मनुष्याचं जीवन कशा प्रकारे असावं. अकामः सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. सगळ्या कामामध्ये व्यग्र असताना मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी, मुक्त व्हावं याच्यासाठी प्रयत्न करावे. नाही केले तरी चालतील, परंतु एक गोष्ट मात्र सोडली नाही पाहिजे, जिला भक्ती म्हणतात. तीव्रेन भक्ती योगेन. जीवनामध्ये भक्तीची प्राप्ती झाली पाहिजे. भगवंताची भक्ती आपल्याकडनं घडली पाहिजे. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय आपल्याला सांगतात ना, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटेला ग जया पावसी अव्यंग निजधाम माझे. कामामध्ये काम 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 काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुकोबाराय सांगतात आपल्याला जीवनातील भवश्रम नाहीसं करण्याची ताकद फक्त भक्तीमध्ये आहेत. तीव्रेन भक्ती योगेन ये भक्तीची वाटेला. जर भक्तीच्या वाटेला तुम्ही लागलात ना, तुमच्यामध्ये जीवनामध्ये दुःख येणार नाहीत. व्यासांना सांगताना नारदजी तेच सांगतात, माझ्या जीवनात मी ती वाट पकडली म्हणून माझं जीवनाचं कल्याण मी साधलं. तुम्ही तेच करा. काय करा? त्याच भगवंताच्या रसमय लीला चिंतन करण्याचं काम करा. त्या रसमय लीला जोपर्यंत तुमच्या कर्णेंद्रियांना तृप्त करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात खरा मार्ग स्वीकारला असं कदापि म्हणता येणार नाहीत. काय करावं काय करावं त्याचं चिंतन करत असताना त्याचं चिंतनाचा परिभाग साक्षात भगवान नारायणाच्या अनुषंगाने ब्रह्माला प्राप्त झाला. तोच सनकादिकांना आणि सनकादिकांनी जो नारदांना सांगितला, नारदजी तोच भाग तोच आविष्कार व्यासांना सांगतात. तेच चतुश्लोकी भागवत शेवटी नारदजींच्या मुखारविंदातून व्यासांना प्राप्त होतं. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यद सदसत्परम पश्चादहं यदेतर्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वद सर्वत्र सर्वदा यस्यात् सर्वत्र सर्वदा. हे चतुश्लोकी भागवत नारदजी
व्यासांना सांगतात आणि व्यासांनी सांगितल्यानंतर व्यासांचं चिंतन करत असताना व्यासजी विचार करतायत कोणतीही गोष्ट साधारणतः एखाद्या कोड्यामध्ये जर सांगितलेली असेल तरी लवकर लोकांच्या अंगवळणी पडत नाहीत. गीता ही फक्त 700 श्लोकांची आहेत, परंतु ती पचनी पडण्यासाठी मला वाटतं तिची विभागणी, तिची विस्तार ज्ञानोबरायांनी 9000 ओव्यांमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते ना. एवढ्या 9000 ओव्या खर्च केल्यानंतर सुद्धा नामदेवराय आपल्याला सांगतात एक तरी ओवी अनुभवावी. जीवनात एक ओवी म्हणजेच गीतेचा थोडासा अंश जरी आपल्या जीवनात प्राप्त झाला तरी आपण कल्याण साधू. एवढी ताकद त्या ओवीमध्ये आहेत. 9000 ओव्या 700 श्लोकांची विस्तारणी जशी ज्ञानोबारायांनी केली ना. 4 श्लोकांचं भागवत 18000 श्लोकांमध्ये व्यासांनी विस्तारित केलं आणि विस्तारित केल्यानंतर परिणामतः एवढा मोठा लावाजमा, मोठी फॅक्टरी खोलल्यानंतर कारखान्यामधून भरपूर माल निघाल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी कोणीतरी सेल्समन पाहिजे की नाहीत. आपल्या भाषेमध्ये विकणारा कोणीतरी पाहिजे, वाटणारा कोणीतरी पाहिजे. पक्वान्न भरपूर बनवलेले आहेत, परंतु जर वाटणारच प्राप्त झाला नाही तर मला वाटतं घेणाऱ्यापर्यंत ते पोहोचतील तरी कसे काय. एवढं मोठं भागवत निर्माण केलंय आणि आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतोय हे वाटणार कोण. भगवंत म्हणतात काळजी करू नका, नारदजी म्हणतात काळजी करू नका. तुम्हाला एक वाटण्यासाठी साक्षात ब्रह्मांडाचा पुतळा, भगवंताचा पुतळा, साक्षात गोलोकातून एक महात्मा तुमच्या उदरी जन्माला येणार आहेत. मग कोण तर साक्षात विटिका मातेच्या उदरी जो महात्मा जन्माला येतोय तो महात्मा म्हणजेच शुकदेव भगवान की जय, शुकदेव भगवान की जय, शुकदेव भगवान की जय. अत्यंत कमी वेळेमध्ये शुकदेवांना ह्या ठिकाणी पाचारण केलं जातं. शुकदेवजी येतात परंतु फकीर आहेत ना हो. या संसारामध्ये अडकण्याची इच्छा नाहीत. फकीर वृत्ती असल्यामुळे त्यांची परिस्थिती काय होते, जन्माला आल्याबरोबर आईच्या उदरामध्ये 1 दिवस 2 दिवस 9 महिने नाही 12 वर्ष लपून राहत आहेत. व्यासजी म्हणतात अरे बाळा तुझ्या आईचा तरी विचार कर, बाहेर ये. शुकदेवजी म्हणतात बाहेर आल्यानंतर भगवंताची माया माझ्यावर पांघरून घालेल. व्यासजी म्हणतात मी असल्यावर तुला पांघरून घालण्याची ताकदच काय तिची. अहो म्हणे तुम्हालाच तिनं सोडलं नाही, तुम्ही माझं रक्षण काय करणार. पोहू नये कासे लावितो आणि का, ज्याला पोहता येत नाही त्यांनी दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा तरी कसा काय. परिणामतः व्यासांचंही ऐकलं जात नाही. साक्षात भगवान नारायणाची आकाशवाणी होते आणि शेवटी भगवंताची आज्ञा म्हणून जेव्हा शुकदेवजी बाहेर येतात परिणाम असा होतोय रावणाचे पोरे खेळासी ब्याहले ते 12 वर्ष लपाले रे. हो रावणाचे पोरे खेळासी ब्याहले ते 12 वर्ष लपाले रे. रावणाचे पोरे खेळासी ब्याहले ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले ते नागवीची पडून गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे दारुनी खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे दारुनी खेळ. होत नाही पोरग जन्माला येतोय, गर्भ राहतो राहिला 9 महिने 9 दिवस झाले राहत बाहेर येत नाही म्हणून 12 वर्ष विनंती केली जाते. विनंती करून बाहेर आला
परंतु तसाच नागवा पळून गेला. जन्माला येत नाही म्हणूनही रडायचं. बरं, जन्माला येत असताना गर्भामध्ये आला, आडवा जर आला तर तिकडूनही रडणंच आहेत. बरं, आडवा आला, सिजर करून बाहेर काढला तर तो मुलगा रडत नाही म्हणूनही रडावं लागतं. रडायला लागला तरीही रडावं लागतं. याला संसार म्हणतात. चारही बाजूंनी फक्त रडणं असतं ना, त्याला संसार म्हणतात. ज्या ठिकाणी फक्त हसणं असतं त्याला परमार्थ म्हणतात. व्यासजी नारदांना विनंती करतात, महाराज पोरगं होत नव्हतं, पोरगं नव्हतं तेव्हा मी तुम्हाला विनंती करत होतो. आता याचाच प्रचार प्रसार करण्यासाठी साक्षात एक महात्मा जन्माला येत असताना आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिला ठीक आहेत, परंतु जन्माला आल्याबरोबर थांबला नाही, वनाच्या दिशेने पळून गेला. आता करू काय? काळजी करू नका. जिथं सगळे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचं उत्तर फक्त संत महात्म्यांकडेच प्राप्त होतं. संसाराला थांबवायची आणि परमार्थाला आरंभ करण्याची जबाबदारी ही महात्म्याची असते. साधू महात्मा नारदजी सांगतात, काळजी करू नका. याच रसमय लीलांचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला सुखदेवांची आवश्यकता आहेत ना, काळजी करू नका. व्यासजी काही मुलांना काही श्लोक शिकवतात आणि काही श्लोक शिकवल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या वनामध्ये सुखदेवजी भगवंताचं चिंतन करतात त्या वनामध्ये काही शिष्यमंडळी जातात आणि सुखदेवांच्या समोर त्या श्लोकांचा उच्चारण करतात. बर्हापीडम नटवर वपुः कर्णयोगनिकारं बिभ्रदवासकनककपिशं वैजयंतींच मालाम. पुढे म्हणायला सुरुवात केलं की ते शब्द अडखळतात आणि ते मुलं त्याच ठिकाणी थांबतात. डोळे बंद असलेले सुखदेवजी डोळे उघडतात आणि म्हणतात, म्हणा पुढे 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 काय आहेत, बोला ना, पुढे काय आहेत. ते बाळं म्हणतात, नाही, आमच्या गुरुजींनी आम्हाला एवढाच श्लोक शिकवला, पुढचा श्लोक ते नंतर शिकवणार आहेत, पुढचा नंतर श्लोक शिकवणार आहेत. ते बाळं येतात, ते मुलं येत आहेत आणि व्यासांना सांगतायत, सुखदेवांचे डोळे उघडले होते, असं 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 काय झालं पुढे सांगा ना. काही नाही म्हणे, आम्ही तुमचं नाव सांगितलं, आमचे गुरुजी व्यासजी आम्हाला त्यांनी शिकवलंय असं म्हटल्यानंतर परत त्यांनी डोळे बंद केले. नारदजी म्हणतात, काळजी करू नका, परत दुसऱ्या दिवशी पाठवा. दुसऱ्या दिवशी सुखदेवांच्या जवळ तेच मुलं येतात आणि त्यांच्या मुखारविंदातून तेच शब्द, सुंदर असे शब्द, अमृताची वचने बाहेर पडतात. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघासयापाय यदाप्य साध्वी लेभे गतिं धातृचितां ततोऽन्यं कमुवादयालुं शरणं प्रपद्ये. भगवंताचं चिंतन करत असताना त्याच साधूंच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडतायत, त्याच बाळांच्या मुखांतून शब्द बाहेर पडतायत आणि म्हटलं जातंय, अरे अरे सुखदेवांची समाधी उत्थान पावते, डोळे उघडतायत, अरे बोला ना पुढे काहीतरी. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि विचारतात, पुन्हा पुन्हा विचारतात. मुलं म्हणतात, नाही, एवढं शिकवलंय, अजून काय आहेत, अजून भरपूर आहेत, भांडार आहेत, भांडार. प्राप्त करणारा कोणीतरी पाहिजे. सुखदेव त्याच समाधीचा परित्याग करतायत आणि व्यासांच्या चरणाजवळ येतात आणि विनंती करतात, जे ह्या बाळांना सांगितलं ते मलाही सांगा ना. व्यासजी म्हणतात, ह्याच दिवसाची तर मी वाट पाहत होतोय. कुणीतरी वाटणारा, कुणीतरी दान देणारा, दातृत्व संपन्न असा दाता माझ्या जवळ यावा. सुखदेवांचा स्वीकार केला जातोय आणि सगळं भागवत सुखदेवजींना प्राप्त होते. तेच सुखदेवजी, तेच भागवत राजा परीक्षितीला सांगतायत, जो पांडव कुळामध्ये जन्माला आलेला आहे, उत्तरेच्या गर्भामध्ये वास्तव्य करत असलेला, ज्या गर्भामध्ये साक्षात भगवंताने परीक्षितीला वाचवलंय, तोच बाळ ज्याचं नाव विष्णुरात, त्याला 7 दिवस कथा सांगितली जाते. कथा सांगितली जाते, 7 दिवस कथा सांगितली जाते. प्रश्नचिन्ह या ठिकाणी असं निर्माण होतंय, साधारण एखादं पद जर आपल्याकडे असेल तर मला वाटतं 7 दिवस थांबण्यासाठी नवे कार्यक्रमाला 2 मिनिटं हजेरी लावून मनुष्य निघून जातो. 7 दिवस सगळ्या हस्तिनापुराचं साम्राज्य
ज्या राजा परीक्षितीकडे आहेत, एवढ्या प्रजेची सेवा करत असलेला तोच राजा, धर्मपरायण राजा, 7 दिवस एका ठिकाणी कथा बसण्यासाठी त्याला वेळ तरी कसा प्राप्त झाला? सगळा घडलेला प्रकार त्या ठिकाणी प्रगट केला जातोय जेव्हा कलीला आरंभ होतोय. द्वारकेवरून हस्तिनापुराला येत असताना अनेक प्रकारचे अपशकुन अर्जुनाच्या समोर घडतायत आणि अर्जुनाच्या समोर घडत असताना अश्वत्थाम्याद्वारे उत्तरेच्या गर्भामध्ये नांदत असलेला हाच बाळ जेव्हा याला संपवण्यासाठी अश्वत्थामा ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतोय, ब्रह्मास्त्राचा प्रयोग करत असताना त्या ठिकाणावरून राजा परीक्षितीला वाचवलं जातं. परीक्षिती वाचतोय, परंतु जेव्हा परीक्षिती जन्माला येतोय इकडे तिकडे पाहतोय. का पाहतोय? ज्याने वाचवलं तो दिसत नाही. जेव्हा भगवंताची नजर होते, भगवंत म्हणतात माझं परीक्षण करण्यासाठी तो इकडे तिकडे पाहतोय. म्हणून त्या बाळाचं नाव परीक्षित हे ठेवण्यात येतंय. बाळाचं नाव परीक्षिती ठेवण्यात येतंय. दुसरी गोष्ट, भगवंताची आणि भक्ताची एक नाती, एक नाळ ज्या गर्भामध्ये जोडली गेली होती तो गर्भ होता उत्तरेचा. एकाच गर्भामध्ये भक्तही नांदताना दिसतोय आणि त्याच गर्भामध्ये भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत स्वतः त्या ठिकाणी नांदतात. म्हणून त्याच बाळाचं नाव विष्णुरात ठेवतात. विष्णूवर रती असलेला, प्रेम असलेला विष्णुरात, अशी 2 नावं राजा परीक्षितीला प्राप्त होतात. परीक्षितीचा जन्म होतोय. कुंती मातेचं दर्शन घेऊन भगवंत निघून जातात. पुढे भीष्म आपली अंतघटका मोजत असताना शेवटी तीच भीष्मस्तुती भगवंताचं चिंतन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. भगवंत ही भीष्माचार्यसुद्धा निजधामाला निघून जातात. पुढे अपशकुन जाणवायला लागल्यानंतर पांडव सुद्धा स्वर्गारोहण करतायत. परंतु स्वर्गारोहण करत असताना राजा परीक्षितीला राजगादी प्राप्त करून देतायत. हजारो वर्ष ज्या धर्मपरायण असलेलं तीच राजगादी, त्याच राजगादीवर जेव्हा राजा परीक्षिती बसतोय, चांगल्या प्रकारे प्रजेची सेवा करत असताना एक प्रकार असा घडतो. त्याच राज्यामध्ये एक गोमैया, एक गाय आणि एक बैल एका नांगराला जुंपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण वेळ कमी होता. ज्या बैलाचे 3 पाय तुटलेले आहेत आणि 1 पाय त्या बैलाचा शिल्लक आहेत, रक्तभंबाळ अवस्थेमध्ये आहेत. एका बाजूने गाय आहेत आणि त्या दोन्ही बैलांच्या अनुषंगाने जमीन नांगरली जाते. गाय आणि बैलाच्या अनुषंगाने तो काळा कुट्ट पुरुष गायीवर प्रहार करतोय, बैलावर प्रहार करतोय. हे दृश्य जेव्हा राजा परीक्षितीच्या लक्षात येतंय, ज्या राज्यामध्ये धर्माचं रक्षण केलं जातंय, गोमातेची सेवा केली जाते, तीच गोमाता जेव्हा नांगराला जुंपलेली दिसते, तेव्हा राजा परीक्षिती त्याच काळ्या कुट्ट पुरुषावर तुटून पडतोय. परिणाम तोच क्षमा याचना अंतकरणातील भावना व्यक्त करतोय. परीक्षितीचे पाय पकडतोय आणि स्वतःचा परिचय देतो. मी कली आहेत. नांगराला जुंपलेली जी गाय आहेत ना, ती साक्षात भूमाता आहेत, पृथ्वी आहेत. आणि जो 3 पाय तुटलेला बैल जो आहेत, तो दुसरा तिसरा कोणी नाही, साक्षात धर्म आहेत. धर्म हा 4 पायावर स्थित आहेत. सत्य, तप, पवित्रता आणि दया, दान, या 4 पायावर टिकलेला आहेत. सत्य संपलेलं आहेत, तप संपलेलं आहेत, पवित्रता संपलेली आहेत आणि दया म्हणजे दान. फक्त एकच पाय शिल्लक आत्ता कलियुगामध्ये शिल्लक राहिलेला आहेत. अजूनही दातृत्व दान करणारे भरपूर दाते ह्या भूतलावर आहेत. म्हणून धर्म हा अजून लयाला गेलेला नाहीत आणि तोही एक पाय तुटला की धर्म संपला समजून घ्या. परिणामतः त्याच धर्माला त्रास देणारा कली जेव्हा त्याला विनंती केली जाते, आता तू ह्या ठिकाणी थांबू शकत नाहीत. कली म्हणतो मी थांबणार नाहीत, परंतु मग जाऊ तरी कुठं, माझं ठिकाण कुठं. कलीला 4 ठिकाणं दिलं जातात. ज्या ठिकाणी हिंसा केली जाते, ज्या ठिकाणी वेश्यागमन केलं जातं, ज्या ठिकाणी वितंडावाद आहेत आणि ज्या ठिकाणी अभक्ष्यभक्षण केलं जातं, असे 4 ठिकाणं दिली जातात. शेवटी कली म्हणतोय असं एकही ठिकाण नाही ज्या ठिकाणी चांगलं आहेत. हिंसा करण्यासाठी चांगले लोक जातात काय, वेश्यागमन करण्या चांगले लोक जातात, एकही ठिकाण चांगलं नाहीत. एखादं चांगलं द्या ना हो. मग कोणतं दिलं जातं? तेच म्हणजे सुवर्णाच्या ठिकाणी कलीला स्थान दिल्याबरोबर मला वाटतं सगळं सोनं आपण टाकून द्यायला सुरुवात करतो ना. ज्या ठिकाणी अनितीने कमवलेलं द्रव्य आहे त्या ठिकाणी सतत कलीचं वास्तव्य असतं.
म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहेत. अनितीने कमवलेलं द्रव्य जास्तीत जास्त 16 वर्ष चांगल्या प्रकारे टिकतं. 16 वर्षापासून त्याच धनाला अवनती लागते. कलीचं प्राबल्य. जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी. जोडून या धन उत्तम व्यवहारी. उदास विचार वेदकारी, उदास विचार वेदकारी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम गतीने कमवलेलं द्रव्य मनुष्याला आनंद देतं, सुख देतं. दिवसभर काबाड कष्ट केलेला शेतकरी जेव्हा तेच द्रव्य कमवून आणतो, ते पैसे त्याला आनंद देतात. परंतु अनितीने कमवलेले हजारो लाखो रुपये घरामध्ये पडलेले असतात, ते झोप येऊ देत नाही. कोणीतरी टॅक्सची धाड पडेल, ईडीची धाड पडेल, कोणी चोर येईल, काही ना काही ते मन सतत त्याला तळमळ करण्यासाठी लावते. कारण अनितीने आलेलं द्रव्य आहेत ना, रोगाच्या रूपाने येईल, वकिलाच्या रूपाने, डॉक्टरच्या रूपाने, वैद्याच्या रूपाने त्याला त्रस्त करेल. नीतीने कमवलेलं द्रव्य आनंद देतंय. परिणामतः सुवर्णाचा आश्रय दिला जातो. राजा परीक्षिती आपल्या खजिनागृहामध्ये येतोय. त्या ठिकाणी जरासंधाला मारून त्या जरासंधाचा मुकुट जेव्हा त्याच खजिनागृहामध्ये टाकला जातोय, तोच मुकुट राजा परीक्षिती आपल्या डोक्यावर धारण करतो. धारण केल्याबरोबर कलीला वर दिला आहेत ना राजाने, तो कली लगेच त्याच्यामध्ये प्रवेश करतोय. कधीही न हिंसा करणारा राजा परीक्षिती हिंसा करण्यासाठी, शिकार करण्यासाठी जंगलात जातोय. शृंगी ऋषींची आणि शमीक ऋषींची घडलेली अवहेलना त्याला शापाला कारण ठरते. शमीक ऋषी साधना करत असताना, भगवंताचं चिंतन करत असताना अपराध घडतोय. पडलेला मेलेला साप त्याच शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवून दिला जातोय. शृंगीच्या लक्षात येते, राजा असून सुद्धा साधूचा अवमान करतोय, शाप दिला जातो. 7 दिवसाच्या आत सर्पदंशाने तुझा मृत्यू आहे. राजा परीक्षितीला मिळालेला शाप, तोच शाप काही शिष्यगण, शमीक ऋषींचे अध्ययन करत असलेले शिष्यगण जाऊन सांगतात, राजा, आमच्या गुरुजींच्या पुत्रांनी, शृंगींनी तुम्हाला शाप दिला आहे. 7 दिवसांच्या आत तुमचा मृत्यू निश्चित आहे. हे शब्द ऐकल्यानंतर राजा परीक्षितीला एवढा आनंद होतो. मला वाटतं आपल्याला मर म्हटलेलं सहन होत नाही, परंतु आपला मृत्यू निश्चित झाल्यानंतर एवढा आनंद होणारा राजा पहिलाच होता. का तर त्याचं कारण सांगतात. राजा परीक्षिती छातीवर हात लावून सांगतो, यदा कदाचित भगवंताची जरी इच्छा झाली का या 7 दिवसाच्या आत मला संपवावं, तरी भगवंत संपवू शकत नाही. कारण का आशीर्वाद साधूचा मिळाला आहे. 7 दिवस माझ्या जीवनात मला प्राप्त झाले. मला वाटतं प्रत्येकाला 7 दिवस प्राप्त होतात. त्या 7 दिवसाचं चीज करण्याचा प्रयत्न आपण करत नाहीत. 7च दिवस आहेत ना आपल्याकडे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 7च दिवस आहेत. परंतु आपल्याला त्या 7 दिवसाची जाणीव ठेवण्याची इच्छा नाही. परिणामतः राजा परीक्षिती कुठेतरी वल्कल धारण करतोय आणि बस आता आपल्या उद्धारासाठी प्रश्न विचारतोय, 7 दिवसामध्ये माझा उद्धार कसा होणार. सुखदेवजी फकीर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आगमन करतात आणि आगमन करून आता त्याच सुखदेवांचं दर्शन घेऊ राजा परीक्षिती ही कथा ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी सुरुवात करतायत. परिणामतः पंचशुद्धी, पंचतन्मात्रा या सगळ्या गोष्टींचा विचार
आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध धीरस्मृती याचं चिंतन सांगितलं जातंय. सृष्टीचा विस्तार कशा प्रकारे आहेत त्या विस्ताराला आरंभ केला जातोय आणि विस्ताराला आरंभ केल्यानंतर परिणामतः तोच विस्तार साक्षात भगवंत विदुर काकांना याचा चिंतन, याचा उपदेश, याचा विस्तार प्रगट करत असताना मैत्रेय मुनींना हीच विनंती करून सांगायला सुरुवात करतात. त्याच मैत्रेय मुनींचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आपला वेळ आपल्या कथेचा विचार करत असताना आपण थोडे पुढे सरसावूया. त्याच सृष्टीचा विस्तार सांगितला जातोय. परमात्मा, माया, पुरुष आणि प्रकृती यांची उत्पत्ती, त्यांच्यापासून पंचतत्व, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत याच्याच शेवटी भगवंताच्या आविष्काराचा प्रवेश होतोय आणि एक अंड तयार होतोय ज्याला ब्रह्मांड म्हणतात. त्याच ब्रह्मांडाच्या अनुषंगाने पुढे एक चेतना उत्पन्न होते आणि तीच चेतना साक्षात भगवंताच्या आविष्कारातून एका जीवात्म्याला जन्माला कारण ठरते आणि तोच जीवात्मा म्हणजे पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, सृष्टीला आरंभ होत असताना फक्त एकमेव ब्रह्माचा जन्म होतोय, ब्रह्माचा अवतार होतोय आणि तोच ब्रह्मा आपल्या बापाचा शोध घेण्यासाठी त्याच देठामध्ये प्रवेश करतोय. परंतु शोध लागत नाही. बापाचं कुळ पाहण्याचा, बापाचा जन्म किंवा बापाची अवस्था पाहण्याच्या भानगडीत मुलाने पडू नये हे तत्व त्या ठिकाणी प्रगट केलं जात आहे. ब्रह्मदेव साक्षात भगवंताला क्षमा याचना करतायत आणि मग करावं काय, करावं काय, करावं काय, आपल्या बापाची क्षमा, साक्षात भगवंताची क्षमा मागतायत. आणि तिथून पुढे कितीतरी हजारो वर्ष स्वतः ब्रह्मदेव तपसाधना करतात आणि त्यांना सृष्टी विस्तारासाठी पुढे केलं जातं आहे. आणि त्याच ब्रह्मदेवापासून दोन जीवांची उत्पत्ती होते. एका बाजूने मनु आणि एका बाजूने शत्रुपा. मनु आणि शत्रुपा यांच्या जोडीपासून सगळ्या सृष्टीचा विस्तार होतोय. मनु आणि शत्रुपा जन्माला येत आहेत. जन्माला आल्यानंतर आता सृष्टीचा विस्तार करावा. आता गृहस्थाश्रम स्थापण्याची वेळ आली. आपला संसार कुठेतरी थाटावा. परंतु थाटण्यासाठी कमीत कमी 10 बाय 10चं शेड तरी पाहिजे की नाहीत. मनु शत्रुपा विचार करतायत, आपल्याला आपला संसार स्थापन करायचा आहे, सृष्टीचा विस्तार करायचा आहे, परंतु करावा कुठे? कारण हीच सृष्टी, ही भूमाता हिरण्याक्षाने पाताळामध्ये नेली होती, जिच्या गर्भात साक्षात 2 असुरांचा जन्म झाला, जिचं नाव दिती. कश्यप ऋषी जेव्हा संध्येच्या समयाला साक्षात भगवंताचं चिंतन करत असताना त्याच संध्येच्या समयाला तिथे आपल्या अंतकरणातील कामभावना व्यक्त करते. संध्येच्या समयाला म्हणजे सूर्य अस्ताला जात असताना. एक लक्षात ठेवा, सूर्य अस्ताला जात असताना कधी भोजन केलं नाही पाहिजे. सूर्य अस्ताला जात असताना कधी अध्ययन केलं नाही पाहिजे. आणि सूर्य अस्ताला जात असताना भगवंताच्या भजनाविना बाकीच्या कोणत्याच क्रिया केल्या नाही पाहिजे. कारण का, संध्येच्या समयाला सूर्य देखील, सूर्याचं तेजही कमी होतं आणि चंद्राचंही तेज कमी होतंय. संधी कालामध्ये दोन्ही गोष्टी जेव्हा कमी होतात तेव्हा कामाचं प्राबल्य वाढतं. जेव्हा कामाचं प्राबल्य वाढतं तेव्हा आपल्याकडनं अनिती प्रकार घडण्याची दाट शक्यता असते. अशा समयाला फक्त भगवंताचं चिंतन करावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या समयाला शंभू महादेव ह्याच भूतलावर परिभ्रमण करत असतात. अशा समयाला जर आपल्याकडनं अनुचित व्यवहार घडला तर शंभू महादेवांचा अवमान आपल्याकडनं होण्याची दाट शक्यता असते. दिती त्याच समयाला आपल्या पतिदेवांना, कश्यपांना विनंती करते. काम वासना जागृत होते आणि त्याच समयाला संबंध होतोय तर 2 असुर जन्माला येतात. एक हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्ष जन्माला आल्याबरोबर पृथ्वीला पाताळात नेतोय. त्याच पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान नारायणाचा जन्म होतोय. तो नारायणाचा जन्म म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, वराह भगवान की, वराह भगवान की जय म्हणा ना. वराह भगवान की, वराह भगवान की. वराह भगवंताचा जन्म होतोय. हिरण्याक्षाला संपवलं जातंय आणि भूमातेचा परत शेषाच्या डोक्यावर तिची स्थापना केली जाते.
परिणामतः आता सृष्टीच्या विस्ताराला आरंभ झालेला आहे. मनु आणि शत्रुपेपासून 3 कन्या आणि 2 मुलं जन्माला येतात. आकुती, देहुती, प्रसूती, प्रियर्वत आणि उत्तानपाद. आपण उत्तानपादाचं चरित्र कायम ऐकतोय. आकुती, देहुती या दोन्ही कन्या यांचंही चरित्र आपण पाहतोय. परंतु आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसूती ही कन्या, अत्यंत लाडकी कन्या. ती लाडकी कन्या तिच्या जीवनामध्ये दक्ष प्राप्त होतोय. दक्षासोबत तिचा विवाह होतोय आणि दक्षासोबत विवाह झाल्यानंतर परिणामतः तिला 16 कन्या जन्माला येत आहेत. 13 कन्या, त्या कन्यांचा विवाह धर्मासोबत केला जातोय. 1 कन्या अग्नीला दिली जाते, 1 कन्या पितरांना दिली जाते. 15 कन्यांचा विवाह संपन्न झाला. शेवटची जी कन्या आहे तिचं नाव सती. सगळ्यात लाडाची कन्या सती. परिणामतः लाडाची कन्या असल्यामुळे अत्यंत जिथं लाड होतात त्या ठिकाणी मला वाटतं जास्त स्वातंत्र्य दिलं जातं. सतीवर सगळ्यांचं एवढं प्रेम, राजा दक्षाचंही प्रेम, प्रसूती मातेचंही प्रेम. आणि दक्ष हा स्वतः ब्रह्मदेवाचा मानस असल्यामुळे त्याला प्रजापतीचं पद प्राप्त होतंय. अधिकार नसताना एखाद्या गोष्टीची प्राप्ती मनुष्याला जेव्हा जीवनात होते तेव्हा तिचा अनादर होण्याची दाट शक्यता असते. आमचे गुरुजी सांगायचे, काय झालं म्हणे, वनामध्ये चरत 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 एक व्यक्ती, एक धनगर म्हणे मेंढ्या चारत होता. मेंढ्या चारत असताना त्याला एक खडा प्राप्त झाला. खडा प्राप्त झाला आणि तो खडा प्राप्त झाल्यानंतर तो खडा असा चमकायचा असा गोलगोटा चांगला खडा होता. त्याने विचार केला, एवढा चांगला खडा, एवढा सुंदर, एवढा खडा सुंदर चांगला सुद्धा, आता याला करावं काय. त्याने काय केलं, त्या खड्याला छिद्र पाडलं, होल पाडलं, त्याच्यामध्ये दोरी घातली आणि सगळ्यात आवडती मेंढी आहेत ना तिच्या गळ्यामध्ये बांधली. तो खडा बांधला. परंतु जेव्हा त्या खड्याकडे एका पारख्याची नजर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, हा दुसरा तिसरा खडा नाही, हा साक्षात परीस आहेत. परीस जेव्हा तो परीस पाहिला तर त्या परीसाचा उपयोग आपल्याला व्हावा म्हणून त्या पारख्याने त्या धनगराकडे मागितला. म्हणे, हा खडा मला देऊन टाक, कारण याचा उपयोग तुला नाहीत, याचा उपयोग मला आहेत, याची जाणीव तुला नाहीत. जर यदा कदाचित हा परीस मला प्राप्त झाला तर अशा मेंढ्या मी कितीतरी घेईन आणि तुला देऊन टाकेन. का? तो खडा मिळाला, परंतु पारखी नसल्यामुळे, त्याची जाणीव नसल्यामुळे त्याची किंमत त्याला कळाली नाही. आणि ती जर यदा कदाचित आपला अधिकार नसताना जर एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा तिची किंमत आपल्याला कळत नाहीत. तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. तोच परीस आपण जसा मेंढीच्या गळ्यात बांधतो ना, त्याप्रमाणे राजा दक्षाची अवस्था सुद्धा तीच होते. प्रजापतीपद प्राप्त झाले आणि प्रजापतीपद प्राप्त झाल्यानंतर परिणामता असा होतोय, तोच मी कुणीतरी मोठा आहे की काय असं त्याला वाटू लागतं. आणि बस सगळी प्रजा बसलेली आहेत. बसलेल्या प्रजामध्ये सगळे देवदेवता येऊन बसतात. सगळ्यांना आसन दिलं जाते आणि त्याच आसनावर सगळे देवतादिदेव, जेव्हा दक्ष प्रजापतीचं आगमन होतं, सगळे देवतादी उठून उभे राहत आहेत. फक्त 3 देवता उठून उभे राहत नाहीत. एक म्हणजे ब्रह्मदेव, दुसरे म्हणजे साक्षात विष्णू आणि तिसरे म्हणजे शंभू महादेव. जागेवरून उठत नाही. सगळ्यांकडे नजरा टाकल्या जातात. सगळे उभे आहेत, परंतु हेच 3 उभे नाहीत. मनुष्याची शोकांतिका तीच असते. 97% पडले, परंतु हे 3च का पडले नाही अशी त्याची परिस्थिती होते. सगळं मिळतंय, जे मिळालं नाही त्याचीच अपेक्षा मनुष्याला जास्त लागते. जेव्हा तिघांकडेही पाहिलं जातंय, ब्रह्मदेवाकडे पाहिलं जातं, राग येत नाही, कारण का त्याच्यामुळेच आपण जन्माला आलो. विष्णूकडे पाहिलं जातं, हे तर आपलं आराध्य आहेत, राग येत नाही. परंतु शंभू महादेवांकडे पाहिल्यानंतर मात्र राग येतोय. अरे म्हणे, ज्यांना माणसात राहण्याची अक्कल नाही त्यांनी माणसामध्ये येण्याच्या भानगडीतच पडू नये. कशाला हे आले? हे शब्द ऐकले जात आहेत. शंभू महादेवांचे पार्षद म्हणतात, अरे थोडंसं पद मिळालं म्हणून तू काय खूप मोठा झाला नाहीत, थोडंसं भान ठेव, डोकं जागेवर ठेव. शंभू महादेवांचा अनादर. शंभू महादेवांच्या लक्षात येतं, हे जर भांडण जास्त विकोपाला गेलं तर चांगल्या कार्याचा विध्वंस होण्याची दाट शक्यता आहेत. शंभू महादेव त्या सभेचा त्याग करतायत आणि तिथून निघून गेल्यानंतर
मात्र दक्षाच्या अंतःकरणातील राग शांत व्हायला तयार नाही. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस काही काळ उलटून जातोय. सती जवळ येते. सतीला विनंती केली जाते, बाळा विनंती केली जाते, बाळा काही इच्छा आहेत सांग म्हणे, तुला काय पाहिजे सांग. सती म्हणते, बाबा काहीच नाहीत. बाळा माझी इच्छा आहेत, तुझा विवाह अशा खूप मोठ्या कुलवान घराण्यामध्ये एखाद्या कुलवान मुलासोबत तुझा विवाह करण्याची माझी इच्छा आहे. असं तुमची इच्छा आहेत, परंतु ती इच्छा कदापि पूर्ण होऊ शकत नाही. कारण का, माझ्या मनाने ज्याचं वरण केलेलं आहे, ज्याचा स्वीकार केलेला आहे, तो स्वीकार केलेला एक महान महात्मा आहेत म्हणे, ज्याला भोलेनाथ म्हणतात, ज्याला आशुतोष म्हणतात, ज्याचं जीवन कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम, ज्याच्या चिंतनाने सगळ्या संसार सागरातून तरुण जाण्याची ताकद आहे, त्यांच्या चरणी मी माझं जीवन समर्पित केलंय. कोण आहेत म्हणे बाळा तो? काही नाही म्हणे, ज्यांचं नाव भोलेनाथ आहेत म्हणे, शंभू महादेव. शंभू महादेव हे शब्द ऐकल्याबरोबर दक्षाच्या डोक्यावर 8 गोळ्या होतात. सगळ्या 8 पडतायत आणि 8 पडल्यानंतर आता करावं काय? नाही म्हणे बाळा, तू काहीही मागून घे, मी द्यायला तयार आहेत, परंतु ही इच्छा तुझी पूर्ण करणार नाहीत. सती म्हणते, तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, फक्त माझी एवढीच इच्छा आहे. सती ही हट्टाला पेटते आणि शंभू महादेवांचं चिंतन करत असलेली सती आपल्या बापाला म्हणते, बाबा मला पाहिजे माझं जीवन, मी त्यांच्या चरणी समर्पित केलेलं आहे. आणि शेवटी परिणाम असा होतो, मुलीच्या हट्टापायी दक्ष तयार होतोय. विवाहाची तयारी केली जाते, विवाह पार पडतोय, सगळी घटना पूर्ण घडते आणि शेवटी तीच सती माता कैलासामध्ये भगवंतासोबत सानिध्यामध्ये राहत असताना, नांदत असताना काही काळ निघून जातोय. काही काळ निघून गेल्यानंतर परिणाम एक घटना अशी घडते, त्या ठिकाणी राजा दक्ष एक महान यज्ञ आरंभ करतोय. त्या यज्ञामध्ये सगळ्या देवतादिकांना आमंत्रण दिलं जातं. सगळ्या देवतादिकांना आमंत्रण दिलं जातं. फक्त एकमेव शंभू महादेवांना निमंत्रण न दिल्यामुळे सगळे देवतादिदेव जात असताना मात्र सगळ्यांची विमानं कैलासावरून जाऊ लागतात. सगळ्यांचा प्रवास हा कैलासावरून जायला सुरुवात होतोय आणि काही देवतादिदेव त्याच कैलासामध्ये थोडीशी विश्रांती घेतात आणि सतीला विचारतात, का गं सती, तुला काही कल्पना नाही, तुला काही आमंत्रण वगैरे काही नाही का म्हणे? तुझ्या बापाच्या घरी एवढा मोठा यज्ञ आणि तू खुशाली इथं थांबली. सती म्हणते, माझ्या बापाच्या घरी यज्ञ मलाच निमंत्रण नाही, असं कसं घडेल? मला वाटतं सासरपेक्षा माहेरवर स्त्रीचा जास्त जीव असतो. माहेरची कोणतीही घटना असू द्या, त्याविषयी त्या स्त्रीला एक वेगळंच विलक्षण आकर्षण असतं. आणि एवढा मोठा यज्ञ असताना, एवढ्या मोठ्या यज्ञाचा आरंभ असताना आपल्याला निमंत्रण का दिलं नाही? म्हणून सती पुन्हा पुन्हा विचार करते आणि शेवटी तीच सती बाकीच्यांना समजावून सांगत असताना सांगते, अगं मला निमंत्रण आलं होतं, पण काय झालं, कामाच्या गडबडीमध्ये मीही विसरून गेले, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. कुठंतरी पळवाट काढते आणि शंभू महादेवांजवळ येऊन सती आपल्या अंतःकरणातील भाव सांगू लागते. का हो म्हणे, तुमच्या सासऱ्याच्या घरी एवढा मोठा यज्ञ आहेत, हिच्या बापाच्या घरी नाहीत, सासऱ्याच्या घरी. जणू काही त्यांना आपलंसा वाटावं म्हणून सांगितलं जातं, तुमच्या सासऱ्याच्या घरी एवढा मोठा यज्ञ आहेत आणि आपल्याला जायला पाहिजे की नाहीत म्हणे, आपल्याला जायला पाहिजे की नाहीत. शंभू महादेव डोळे उघडतात आणि स्मित हास्य करतात. नाही म्हणे, आपल्याला जाता येत नाहीत, नाही जाता येणार म्हणे. काय आहेत म्हणे, शास्त्राच्या काही मर्यादा आहेत. एखाद्या ठिकाणी बोलवलं तर जायला पाहिजे, एखाद्या ठिकाणी बोलवलं तरीही नाही जायला पाहिजे, आणि एखाद्या ठिकाणी नाही बोलवलं तरीही जायला पाहिजे. म्हणजे असं कोड्यातलं बोलत जाऊ नका तुम्ही. बोलवलं तर जायला पाहिजे, नाही बोलवलं तर जायला पाहिजे, आणि बोलवलं तरीही नाही जायला पाहिजे. नेमकं म्हणायचं काय? असं आहे, सार्वजनिक एखादं कार्य जर असेल, मंगल कार्य असेल, तर त्या मंगल कार्यामध्ये बोलवण्याची वाट पाहू नये. तुका म्हणे, तेथे न पाचारिता जावे, प्रेमसुख घ्यावे अखंडित.
भगवंताची भजन भगवंताची पूजा अर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी जरूर गेलंच पाहिजे. निमंत्रणाची त्या ठिकाणी वाट पाहायची नाहीत. परंतु यदा कदाचित एखाद्या ठिकाणी मदिरा पान दारू पिण्याची पार्टी चालू आहेत आणि त्या ठिकाणी मोठं कार्ड पाठवलंय, तुम्हाला यावंच लागेल, 25 लाखाची गाडी तुम्हाला नेण्यासाठी पाठवतोय, जायला पाहिजे ना? जायला पाहिजे. अरे 25 काय, 1 कोटीची गाडी जरी पाठवली तरी त्या गाडीवर थुंकावं, जाऊ नये का? काही गरजच नाही ना. त्या ठिकाणी आपलं हित नाहीत, तिथं बोलवलं तरीही जाऊ नये. आणि एक ठिकाण असं आहे का फक्त बोलवलं तरच जावं. एखाद्या घरामध्ये लग्न कार्य आहेत, एखाद्या घरामध्ये वैयक्तिक कार्यक्रम आहेत, एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीचा साखरपुडा आहेत, त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीने निमंत्रण दिलेलं असेल तरच जावं. नसेल निमंत्रण तर राग भरून तरी राहू नये. नाही निमंत्रण ना, राग नाही भरायचं, परंतु निमंत्रण असेल तर गेलंच पाहिजे. निमंत्रण नसेल तर जाणं योग्य नाही. त्या व्यक्तीची त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची रूपरेषा जर मर्यादित असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी आपण न बोलवलं तर जायला पाहिजे, नाही बोलवलं तर जाणं योग्य नाहीत. एवढा मोठा यज्ञ आहेत परंतु तुझ्या वडिलांनी निमंत्रण दिलं नाही, बाबांनी निमंत्रण जर आपल्याला दिलेलं नसेल ना तर आपण जाणं योग्य नाही. नाही नाही नाहीच. अहो म्हणे माहेरी कुठं निमंत्रणाची अपेक्षा पाहावी का, सासरी कुठे निमंत्रणाची अपेक्षा नाही. नाही गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. सती हट्टाला पेटते आणि शेवटी सगळा घडलेला प्रकार शंभू महादेव सांगतायत. जेव्हा राजा दक्षाला प्रजापती पद प्राप्त झाले आणि अनायासे भगवंताच्या चिंतनामध्ये मी निमग्न असताना अनादर केला, माझ्याकडनं झाला, असा भाव राजा दक्षाला प्राप्त झाला. आणि त्यामुळे राजा दक्षाने आपल्याला निमंत्रण दिलेलं नाही. स्वतः शंभू महादेव कबूल करतायत. घडलेला सगळं भांडण सांगितलं जातंय. सती म्हणते एवढ्या दिवसाचा काळ उलटला, आता नसेल राग, आता आपण गेलं पाहिजे, आता आपण गेलं पाहिजे. पुन्हा पुन्हा विनंती करते. शंभू महादेव तयार होत नाही. शेवटी सती एकटी जायला तयार निघते. भगवंत म्हणतात ही जेव्हा एकटी जाईल परत मला भेटण्यासाठी येणार नाहीत. सगळी गोष्ट सगळा वृत्तांत लक्षात येतोय. सगळे भगवंताचे पार्षद सती माते समवेत त्याच यज्ञ मंडपामध्ये जातात. सती आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न करते, आपल्या बहिणींना शोधण्याचा प्रयत्न करते, आपल्या बाबांना शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना जी भगिनी पुढे दिसते ती तोंड मुरडताना दिसते. हिच्याकडे पाहत नाही, हिच्याकडे लक्ष देत नाहीत. आई जवळ जाते, आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि आई म्हणते बाळा तुझीच वाट पाहते मी. सगळे आले परंतु माझी सती अजून आली नाही, माझी सती आली नाहीत. तुझी वाट पाहत असताना तुला पाहिलं, पोट भरलं माझं, आता मला काहीही नको. अगं म्हणे बाबांनी आमच्या मालकांना त्यांना निमंत्रण दिलं नाहीत म्हणे. अगं म्हणे घडलेला प्रकार तुला माहीत नाही, सगळा प्रकार सांगितला जातोय. जाणीवपूर्वक निमंत्रण नाही ही गोष्ट जेव्हा सतीच्या लक्षात येते तेव्हा तीच सती दक्षाला प्रश्न विचारण्यासाठी जाते. बाबा असं का केलं, असं का केलं? 4 वेळेस विचारलं जाते. दक्ष तोंड बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय, उत्तर देण्याचा प्रयत्न करत नाहीत. सतीच्या लक्षात येतंय आपल्या पतीचा अपमान या यज्ञामध्ये होत आहेत, आपण ह्या ठिकाणी थांबण्यास योग्य नाहीत. तीच सती जाण्यासाठी जेव्हा निघते तेव्हा सगळ्या यज्ञ मंडपाकडे लक्ष देते. सगळ्या देवतांना बसण्यासाठी स्थान दिलं जातं, परंतु शंभू महादेवांना आसन दिलं जात नाही. तेव्हा सतीचा राग क्रोध अनावर होतोय. सुनहु सभासद सकल मुनिंदा, सुनहु सभासद सकल मुनिंदा, सुनहु सभासद सकल मुनिंदा, कही सुनी जिन शंकर निंदा. तो फल तुरत लाभ सब काहू, भली बाती पछताव पिताहू. सुनहु सभासद सकल मुनिंदा, कही सुनि जिन शंकर निंदा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. आपल्या
कानावर जर पडली तर त्याच्यावर 2 हात करावे मनुष्याने. जर यदा कदाचित तेवढी ताकद तेवढी शक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी थांबू नयेत. सतीच्या लक्षात येते आपल्या पतीचा अपमान झालाय, आपल्या आराध्याचा अपमान झालाय. आणि ही गोष्ट जेव्हा सभेकडे त्याच यज्ञ मंडपाकडे लक्ष दिल्यानंतर लक्षात येते, तेव्हा तीच सती आपल्या बापाला म्हणते, अरे दक्षा, ह्या शरीरामुळे माझ्या आराध्याचा आणि तुझा संबंध आला. जर हे शरीर नसतं तर माझ्या आराध्याचा अवमान तुझ्याकडनं घडला नसता. हे शरीर जर तो अपमान करण्यासाठी कारण ठरत असेल तर हेच शरीर मी आत्ताच या यज्ञकुंडामध्ये संपवून टाकते. आणि बस एवढे शब्द काढतायत आणि तीच सती तेच शरीर त्या यज्ञकुंडामध्ये समर्पित करते. सतीचं जीवन त्या ठिकाणी शांत होतंय, सतीचं जीवन थांबतंय. सतीचं जीवन जसं थांबतंय त्याच सतीसोबत आलेले अनेक भगवंताचे पार्षद त्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी कारण ठरतायत. यज्ञाचा विध्वंस करू लागतायत. यज्ञाचा विध्वंस केला जातोय आणि देवतादिदेव जेव्हा त्या पार्षदांवर तुटून पडतायत, परिणामतः आपला जीव मुठीत घेऊन ते सगळे पार्षद शंभू महादेवांच्या चरणाजवळ येत आहेत. घडलेला सगळा प्रकार सांगितला जातोय. परिणामतः शंभू महादेव क्रोधाविष्ट होत आहेत, जटा मोकळ्या केला जात आहेत आणि त्याच जटेतून साक्षात भगवंताचा अंश वीरभद्राचा जन्म होतोय. वीरभद्र समोर येतोय, हातामध्ये त्रिशूळ आहेत, आज्ञा केली जाते आणि तोच वीरभद्र एकदम त्या यज्ञकुंडामध्ये येतोय आणि दक्षाच्या दिशेने सु 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 करत असे. हातातील त्रिशूळ सुटते आणि परिणामतः दक्षाचं शिर धडा वेगळं होऊन त्याच यज्ञकुंडामध्ये भस्म होऊन जातंय. दक्षाचं धड एका बाजूला पडलेलं आहे, शिर भस्मसात झालेलं आहे, यज्ञाचा विध्वंस झालेला आहे. अनेक देवतादिकांची फजिती केली जाते आणि आता सगळं वातावरण शांत झालं. तेव्हा सगळे देवतादिदेव घडलेली चूक अपराध लक्षात येतोय. शंभू महादेवांना विनंती करण्यासाठी पुढे येत आहेत. देवा, आता घडलेला प्रकार सोडा, काहीतरी सांगा ना, काहीतरी याच्यावर पर्याय सांगा ना, काय करावं सांगा ना. मग पुन्हा तोच बंद पडलेला यज्ञ पुन्हा स्थापन करण्यासाठी, आपल्या सासऱ्याला जिवंत करण्यासाठी त्या ठिकाणी सर्जरी करतात. इकडे तिकडे पाहतायत. आता कोणाचं, कारण त्यांचं शिर तर यज्ञकुंडात जळून गेलं होतं ना, आता शिर कोणाचं बसवावं, शिर कोणाचं बसवावं. तेव्हा पहिल्या सभेमध्ये नंदी भगवंताने शाप दिला होता, काय बोकड्यासारखा उन्मत्त झाला. शंभू महादेवांच्या लक्षात येतंय, बोकडा म्हटलं होतंय ना, मग बोकडाचं शिर कापलं जातं आणि दक्षाच्या धडावर बसवलं जातंय. म्हणून तोच बोकड आपल्या जावयाची स्तुती करतोय. बोकड आवाज देत असताना पाहिलं का तुम्ही? तो काय करतो, कसा आवाज असतो बोकडाचा? मॅ मॅ करतं ना, मॅ 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 हां मॅ मॅ करतं ना, असंच काहीतरी करतं ना. तो आवाज, बोकडाचा आवाज म्हणजे साक्षात भगवंताला विनंती केली जाते. बम 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 बम. आपण ओम नमः शिवाय जरी नाही म्हटलं तरी चालेल, म्हणजे म्हणू नये असं नाही म्हणायचं मला, परंतु भगवंताच्या मंदिरात गेलं की तोंडावर काय मारल्या जातात? बोंबा मारल्या जातात ना. बम बम भोले, बम बम भोला, बम बम भोला, बोला सर्व बोला, बम बम भोला, बम भोला, बम भोला, बम भोला. थांबा थांबा, बम 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 थांबा थांबा. भोला, बम 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 भोला. भोलेनाथ उमापती, शंभू शंकर पशुपती. 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 बम बम भोला, बम भोला, बम भोला, बम भोला, बम भोला, बम भोला. भोला, बम बम बम.
भोलेनाथ उमापती शंभू शंकर पशुपती भोलेनाथ उमापती टाळी वाजवा सर्वांनी भजन करा शंकर पशुपती भोलेनाथ उमापती शंभू 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 शंकर पशुपती बम बम भोला बम बम भोला बम बम भोला बम बम भोला बम भोला बम 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 बम भोला रत हरि सन बरुमागा जन्म जन्म शिव पद अनुरागा राम सिया राम जय जय राम सिया राम हो तेही कारण हिमगिर गृह जाई जनमी पार राम जय जय राम सिया राम जय जय राम अंतकरणामध्ये सतत दरवळताना आपल्याला पाहायला मिळतोय तीच सती हिमालयाच्या कुशीमध्ये जन्माला येते. पार्वतीच्या रूपाने जन्माला आल्यानंतर परिणामतः मोठी होऊ लागते. मोठी होत असताना दिव्य साधना शंभू महादेवांचं चिंतन सारखं चालू आहेत आणि सारखं चालू असताना जेव्हा उपवर वयामध्ये येते, वयामध्ये आल्यानंतर परिणामतः प्रश्न विचारले जात आहेत. बाळा तुझी काय इच्छा आहेत? बस माझ्या जीवनामध्ये माझ्या आराध्याची सेवा माझ्याकडून घडावी हीच अपेक्षा आहेत. माझं जीवन माझ्या आराध्याच्या चरणी समर्पित करावं हीच अपेक्षा आहेत. तुमचं आराध्य कोण आहे? तुझं आराध्य कोण आहेत बाळा? शंभू महादेवांचं नाव सांगितलं जातंय. माझं जीवन मी त्यांच्यासाठीच समर्पित करणार ही भावना प्रगट केली जाते. तेव्हा हिमालय तयार होत नाही. नारदजी घडलेला अगोदरचा सगळा प्रकार सांगतायत. राजा दक्षाची झालेली फजिती सांगतायत. ही चूक हा अपराध परत तुमच्याकडनं घडू नये म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी येत आहेत. पार्वती एका बाजूने नारदजींना आपला गुरु मानते आणि नारदजी पार्वती मातेला आई मानतात. आईचं नातं आणि गुरु शिष्याचं नातं सांगत असताना नारदजी हिमालयाला घडलेला सगळा प्रकार सांगतायत. आणि मग तोच हिमालय आपल्या पुत्रीचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये जय्यत तयारी करण्यासाठी एक तिथी काढली जाते आणि त्या तिथीच्या अनुषंगाने शंभू महादेवांचा विवाह पार्वती मातेचा विवाह आता संपन्न होणार आहेत. तो दिवस उजाडला आहे. नगारे दुमदुमी वाजू लागलेली आहेत. सनई चौघडा वाजू लागलेले आहेत. शंभू महादेवांचे पार्षद त्या ठिकाणी त्याच जोगी जटिल कामन अस स्वामी यही केई मिला ये पर्यस्त असरे सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय. जोगी जटिल कामन मन नगन मंगल बेस जोगी जटिल कामन मन नगन अमंगल बेस अस स्वामी यही केई मिले ये पर्यस्त असरे सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय. बस आता सगळे पार्षद त्या ठिकाणी त्याच लग्न सोहळ्याची तयारी करण्यासाठी यज्ञ मंडपामध्ये स्थानापन्न होण्यासाठी तयारी करतायत. सनई चौघडा वाजू लागतायत. साक्षात सुरवरांचे अधिपती सुरेशानंद त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यज्ञाची जय्यत तयारी त्यांच्या करकमलांनी तयारी केलेली आहे. एवढा मोठा प्रवास करून ह्या हिमालयाच्या कुशीमध्ये साक्षात
गंगेच्या किनाऱ्यावर एवढी मोठी जय्यत तयारी करण्यासाठी ते सगळं देहभान विवर्जित अवस्था थकवा बाजूला ठेवून वराडी आता दाटी करू लागलेली आहेत. सगळ्यांना अक्षदा समर्पित झालेले आहेत आणि आता अनेक साधू ऋषी वशिष्ठ अंगिरा सावधान शुभमंगल सावधान सावधान